सासूबाई एक नातं सिद्ध करायचं बाकी आहे. सासूचं. हो ना. आणि आई आदर्श सासू आहेत हे अजून कुठे सिद्ध झालंय? गायत्री आदर्श सासू आहे हे सिद्ध व्हायचे अजून. पण त्याची खरंच काही गरज नाहीये आजी. खरंच आजी त्याची गरज काही नाहीये ना. आणि आजी आईनी सगळ्या नात्यामध्ये स्वतःला सिद्ध केले, मग आता काय गरज आहे? सासू म्हणून तर आई खरंच खूप चांगले आहेत. अगं पण हे तू म्हणतेस. आम्ही म्हणत नाही आहोत ना. काकूजी, काकूजी तुम्ही माझं ऐका आणि आमचंही ऐका. आम्ही दोघी आहोत, ही एकटी आहे. आणि आम्ही बहुमतात आहोत. काशी आणि अभिलाषा म्हणतात तेही बरोबर आहे. त्यांनाही वाटायला हवं गायत्री आदर्श सासू आहे म्हणून. या दोघेही सुना आहेत आणि त्यांचं मत महत्वाचं आहे आणि ते विचारात घ्यायलाच हवं. मला गायत्रीची आदर्श सासू म्हणून परीक्षा घेणं भाग आहे. काय परीक्षा असेल ती? माझी अंघोळ आणि देवपूजा मी आटोपते आणि मग सांगते. हा, बघितलं ना वहिनी, आज जर तोंड उघडलं नसतं तर काकू आजीनी सासूबाईंना ते सोन्याचे तोडे देऊन या सगळ्याच नात्यात आदर्श म्हणून सिद्ध केलं असतं आणि आयुष्यभर ते सोन्याचे तोडे दाखवले असते. हो ग, बरं झालं तू बोललीस. पण काय तुझी पण कमाल आहे. वेळेवरच तुला वाईट कसं सुचतं? हं? वहिनी, तसंही तुम्ही नेहमी गप्पच असता. नशीब आज बोललात, नाही तर आयुष्यभर तुम्हाला त्यांची गुलामी करावी लागली असती. हो ग. वहिनी, आपल्याला सुवर्ण संधी मिळते. प्लीज ऐन वेळेस मागे फिरू नका. मी अजिबात मागे फिरत नाही. आजवर कधी फिरली आहे का मागे? उपयोग काय पण त्याचा? नेहमीच आई जिंकतात. तेच तर सांगते, जे आजवर झालं ते परत होऊ द्यायचं नाहीये. म्हणजे? अहो वहिनी, आजवर काकू आजी सासूबाईंना सांगायच्या परीक्षाबद्दल आणि ती परीक्षा काय असणार आहे हे आपण सांगणार आहोत. आपण कसं सांगणार? वहिनी, ही परीक्षा कुणाची आहे? आपली आणि त्यांच्या नात्याची. मग ठरवणार कोण? ज्याचं नातं आहे तो ते ठरवणार. आजवर आबांनी आणि आपल्या नवऱ्यांनी काकू आजीला हे नाही सांगितलं. काकू आजी परीक्षा घेत गेल्या आणि ते त्या मान्य करत गेल्या. पण आता तसं होणार नाही. म्हणजे काकू आजींना तू नक्की काय सांगणार? फक्त बघत राहा. गायत्री, ही शेवटची परीक्षा आदर्श सासू म्हणून. तू तयार आहेस? सासूबाई, मी विचार केलाय, मी तयार आहे. ठीक आहे, ऐक. एक मिनिट काकू आजी. नाही म्हणजे मी मध्ये बोलले म्हणून सॉरी. पण मी आता जे काही बोलेन ते चुकीचं बोलेन असं मला नाही वाटत. हो हो, बरोबर बोलते ही. अगं पण काय चूक काय बरोबर ते सांगाल की नाही? काकूजी, मला असं म्हणायचं होतं की आतापर्यंत एवढ्या सगळ्या परीक्षा तुम्ही घेतल्या, त्यापैकी सुनेची परीक्षा तुम्ही घेणं हे बरोबर होतं. पण आईंची मुलांनी परीक्षा घेणं आणि आजीची नातवंडांनी परीक्षा घेणं हे बरोबर होतं असं मला वाटतं. हा कॅश, तू आजी समोर बोलते हे तुला कळतंय का? विघ्नेश, मी काही उलट बोलत नाहीये. मी फक्त सांगते, मला जे वाटलं ते मी बोलले. ही परीक्षा सून म्हणून आम्ही घ्यायला हवी. हो 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 हो.
एका अर्थी बरोबर आहे. सून म्हणून सासूची परीक्षा यांनीच घ्यायला हवी. गायत्री, चालेल यांनी तुझी परीक्षा घेतली तर? चला मग सांगा पटकन, काय असेल परीक्षा? अं, अजून विचार केला नाहीये. आम्ही विचार करू आणि सांगू. हो ना वहिनी? हो हो. गरज नाही त्याची. तुम्हाला आदर्श म्हणजे कोणते गुण हे जर पक्क माहीत असेल तर परीक्षा खरी असेल. तुम्हाला आदर्श सासू म्हणजे काय, तिच्यात काय गुण असतात हेच माहीत नाही. त्यामुळे तुम्ही तिला एखादं अवघड काम सांगितलं तर मग ती परीक्षा नसेल. पण आता कसं शक्य आहे? मी सांगू? घाबरू नका. असंच सांगेन जे तुमच्यासाठी सोपं आहे. हं. हे बघा, गायत्रीला काही करायला सांगितलं तर ती करणारच ही शक्यता जास्त आहे. त्यापेक्षा तुम्हाला एखादी सोपी गोष्ट करू नका असं सांगितलं तर? म्हणजे काय नाही करायचं आम्ही? काही नाही, फक्त 3 शब्द उच्चारायचे नाहीत दिवसभर. कोणते? मला सासू हवी. दिवसभरात दोघींनीही हे शब्द उच्चारायचे नाहीत. तर मी मानेन की तुम्हाला ही सासू नकोय. ही आदर्श नाहीये. आणि मग तुम्ही म्हणाल ते मी गायत्रीकडनं करवून घेईन. पण जर का तुम्ही शब्द उच्चारले तर मात्र तुम्हाला म्हणावं लागेल, मला हीच सासू हवी आणि तिची माफी मागावी लागेल. बोला, तुम्ही तयार आहात? फारच सोपं सांगितलं काकूजींनी. हो ना, त्यात काय करायचं? काय खुसफुस चालली आहे? हो की नाही? हो हो, तयार आहोत आम्ही. हो हो, मान्य आहे. गायत्री, तुला? मलाही मान्य आहे. आम्हाला मान्य नाही. अरे या दोघींनी जर ठरवून ते शब्द उच्चारलेच नाहीत तर दिवसभरात मग? हो, किंवा त्या कुणाशीच काहीच बोलल्या नाही तर? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. या परीक्षेला काही नियम असतील. मला सासू हवी हे शब्द कोणत्याही क्रमाने उच्चारले गेले तर या दोघी हरतील. नियम 2, कुणी यांना काही विचारलं, कुणी बोललं तर त्याला त्या संभाषणात भाग घ्यावा लागेल. नियम 3, हातवारे करून या दोघींना बोलता येणार नाही. आणि नियम क्रमांक 4, या दोघींना ही यंत्र दिवसभर त्यांच्यासोबत ठेवावं लागेल, जेणेकरून यांनी दिवसभरात मला सासू हवी या शब्दांपैकी एक जरी शब्द उच्चारला तरी आपल्या सगळ्यांना बीप आवाज ऐकू येईल. म्हणजे इतकी चांगली सोय आहे? म्हणजे फसवण्याची शक्यता संपली. चला, हे यंत्र दोघींनी गळ्यात घाला. धरा. आता सकाळचे 10 वाजलेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला सासू हवी याच्यातला एकही शब्द तुम्ही उच्चारलात तर तुम्ही हरलात. तुमची परीक्षा
सुरू. माईक टेस्टिंग. हॅलो 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 हॅलो. काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही? अहो ते खेळणं आहे का? हा पण कॅश, काय सोपी परीक्षा दिली आहे ना आपल्याला. तेच तर सांगते वहिनी मी. यावेळेस आपला विजय निश्चित. वहिनी, संध्याकाळचे 6 वाजले ना की त्यानंतर तुम्ही या घरच्या सर्वा होणार. वा कॅश, किती छान. मी देवाकडे किती प्रार्थना केली होती की माझा मान हिरावून घेणाऱ्या या सासूला छळण्याची मला एक तरी संधी मिळावी. वहिनी, काय केलं तुम्ही? काय झालं कॅश? आवाज का आला बाहेर? बीप वाजला. हो हो, बीप वाजला. येस येस. काय कुठे वाजला? आम्ही नाही ऐकला. कॅश, तू ऐकला नाहीस ना? हो, त्यांनी एकही शब्द नाही उच्चारलाय. वहिनी, तुम्ही काही जरी बोललात ना तरी ते यात रेकॉर्ड होतं आणि तुम्ही ते शब्द उच्चारलेत हे नक्की आहे. नाही 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 नाही, ते काय झालंय माहितीये का, ते मशीन चेक करण्यासाठी त्या बोलल्या होत्या. ते मशीन बरोबर चालते की नाही त्याच्यासाठी. अजिबात नाही. रूल्स आर रूल्स. ओके. नाही. शांत व्हा. हे बघा, हा पहिला डाव आपण देवाला दिला असं समजूया आणि हिला आणखी एक संधी देऊया. अगं पण आजी, मी म्हंटल ना. पण अभिलाषा, आता पुढे टेस्टिंग असो का फेस्टिंग, माफी नाही या. मला सासू हवी हे शब्द जी उच्चारेल ती हरेल. मान्य आहे ना? हो, मान्य आहे. मान्य. कधी वाजणार बीप? वाजले किती? काही नाही. हे मी म्हणते 10 वाजले. अरे करा काहीतरी. आणि तुम्ही तिघं इथे का बसलाय? विचार करतोय की आता काय करावं जेणेकरून बीप वाजेल. अरे जरा लवकर विचार करा ना. 6 वाजण्याच्या आत त्या दोघींनी मला सासू हवी हे शब्द उच्चारायला पाहिजेत ना. कळते का मी काय म्हणतेय ते? असं बसू नका. उठा लवकर, काहीतरी करा. काय करायचं तेच कळत नाही म्हणून इथे येऊन बसलोय आम्ही. तुम्ही नुसते इथे गप्प बसलात ना आणि नुसता विचार करत बसलात ना तर त्या दोघी हा डाव जिंकतील. मीरा म्हणते ते अगदी बरोबर आहे. हो, म्हणजे विचार करण्यात वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही. काहीतरी कृती करायला हवी आपण आता. खरंय, आपण शेअर्स घेत राहायचे. कधी ना कधी त्याला भाव मिळेलच ना. वा. वाढणार भाव. आपला प्रयत्न काय करायचे लक्षात आहे ना? चल उठ ना आता. चल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. चल रे. पण सुचव काहीतरी. विचार करतोय मी. अरे वा, नखाना धार चालली वाटतं. कशी आहेस कॅश तू? आय मीन टू से, त्या दिवशी तू मला म्हणालीस आजकाल तुम्हाला वेळच देत नाही, गप्पाच मारत नाही, म्हणून म्हटलं आज गप्पा माराव्या. खूप वेळ काढून आलोय मी. 2-3 तास तर नक्कीच आहेत माझ्याकडे. चल गप्पा मारू. हो, पण आज मग काय? आज वेळ नाहीये. अगं असं काय करते? बस 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 बस. येस. हे काय कॅश? हा, या महिन्याचा तू तुझा एक्सपेन्स पण मागितला नाहीस. काय हवंय तुला सांग मला. दागिना हवाय की साडी हवी आहे की म्हणजे हॉटेलिंगला गेलो नाही, आउटिंगला गेलो नाही कुठे, असं घरात बसून बसून कंटाळा येत असेल ना. बोल काय हवंय तुला. मी व्हॉट टू डू ची लिस्टच तयार केली. व्हॉट टू डू. बोल काय हवंय. हे हवंय. हे ह्यातलं काही नको. हा, अरे हे तुला दाखवायचंच राहून गेलं. हे बघ ऍड आली आहे पेपरामध्ये. 50% ऑफ ऑन पैठणी. बोला हवी आहे. बोल ना, हवी आहे का? बोल हवी आहे. पैठणी. हा, नकोय. रॅपिड फायर खेळूया. 5 प्रश्न विचारतो. योग्य उत्तर दिलंस ना तर डायमंड नेकलेस तुझा. डायमंड. विचार.
आपण कुठे भेटलो होतो? वेडांच्या हॉस्पिटलमध्ये. तिथे मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते आणि तू तुझ्या मित्राला. आपण पहिल्यांदा फिरायला कुठे गेलो होतो? ताडोब्याच्या जंगलात. आपण दोघांनी मिळून खाल्लेलं पहिलं फळ? चिबूड. मी पहिली दिलेली गिफ्ट? कोल्हापुरी चपल्या. आणि पहिल्यांदा मी तुझा हात हातात घेतला तेव्हा तू काय म्हणाली होतीस? विघ्नेश, काय करतोय? हात सोड. अरे हात सोड ना. लाज वाटते. लाज वाटते? अच्छा, म्हणजे ह्या शब्दासाठी तुझं सगळं काही चाललं होतं हे? लाज वाटते? निघ इथून. निघ इथून. अभिलाषा, कामाचं बोला. मी ते शब्द उच्चारावेत म्हणून तुम्ही माझ्याशी बोलायला आलात ना? तसं नाही ग, मला आपलं तुझ्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या म्हणून आलो. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर ठीक आहे, पण मी या फोटो मधल्या अभिलाषाशी गप्पा मारे. काय सुंदर दिसायचीस तेव्हा तू. नाही म्हणजे अजूनही दिसतेसच. तुझे डोळे ना हरिणी सारखे होते. वा वा वा, अजूनही फार सुंदर लाजतेस ग तू. वा. हा फोटो बघ ना, तुझ्या मामाचा मुलगा ना ग? हो, गणप्या. गणप्या. हा, गणप्या. गणप्या कुठे असतो? कुठे आता हा? दुबईला. गणप्या दुबईला? झाडावरून खजूर काढायचं काम करतो. वाटलंच. दुबईला. वा वा, छान छान. आणि ही चिमुरडी, हिचं नाव मक्षिका ना? नाही अहो, लक्षिका. लक्षिका. हा, मक्षिका म्हणजे माशी नाही का? हा, मी पण काय, आता ही पण मोठी झाली असेल नाही का? हो. तुला आठवतं का आपण हनीमूनला टिटवाळ्याला गेलो होतो? आठवतंय? आठवतंय. आणि तुझा हट्ट म्हणून रात्री बाहेर फिरायला गेलो आपण आणि तू चिखलात पडली होती. अहो, दिसलंच नाही ते डबकम. चांगलीच चाल खेळताय तुम्ही, पण मी पण हुशार आहे बरं का. हो. अजिबात तो शब्द उच्चारणार नाही. आता प्रश्न तत्वांचा आहे म्हणून, नाही तर तुझ्याकडनं असं वदवून घेतलं असतं. पण ठीक आहे, माझी खात्री आहे तू नक्की उच्चारशील ते शब्द. अजिबात नाही. उच्चारशील ग. बघाच तुम्ही. बघच तू. दादा, काय झालं? आपलं काम कुठपर्यंत आलं? ही झालेलं नाही रे. का? अभिलाषा एकही शब्द उच्चारायला तयार नाही. निदान आपल्याला हवा तो तरी. कॅश तर तिच्या मतावर एवढी ठाम आहे ना, मला बोलली सुद्धा. काय? चालता हो. अरे दादा, तुम्ही चक्क सांगताय मला 2 वाजत आले तर आपल्याला प्रयत्न करायला हवेत. अरे सगळं करून झालंय. साम दाम दंड भेद सगळं वापरून झालं, काहीही उपयोग नाही. अजूनही सगळं शक्य आहे. या जगात अशी खूप काम आहेत जी कधी कधी मोठी माणसं करू शकत नाहीत, पण लहान मुलं सहज करून जातात. वा ऋषी, काय करणार आहे तू? काय करणार आहेस? सांग. गौरवला बोलवा. लहान म्हणलं की सगळं माझ्यावरच. अगं मम्मा, नियम आहे की हात वर करून बोलायचं नाही. अरे तू. अरे तूही बोलू लागलास? मला माहितीये, मला सासू हवी हे शब्द तुला उच्चारायचे नाहीयेत ना. तू
तुला काय हवंय? मम्मा मला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग बदला, वचन बदला हे सरांनी लिहून आणायला सांगितलंय. पप्पांना सांग. ते नाही सांगत, कोणीच नाही सांगत. छोट्या आईचा मूड नाहीये. अरे तुझी परीक्षा संपली ना, मग कसला अभ्यास? तू समर कॅम्पला टाकलेलास ना त्याचा. आणि तू जर का मला मदत केली नाहीस तर मी समर कॅम्पला जाणार नाही. मी घरीच राहीन. नको. माझ्या डोक्याला ताप नको. सांग काय शब्द आहेत? हे बघा, मी वाचतो, तू मला उत्तरं सांगायची. वाचू? हा. गोरा, गोरी. दोरा, दोरी. मोर, मोरी. अगं मम्मा, मोराचा स्त्रीलिंग शब्द लांडोर येतो, मोरी नाही. कळलं. पुढे. पुढे मित्र, मैत्रीण. मालक, मालकीण. चंद्र, चंद्रीण. मम्मा चंद्रीन नाही, चंद्रकोर. माहितीये. आता पुढे नात्यांचे शब्द. आईचा भाऊ, मामा. मामाची बायको, मामी. नवऱ्याचा भाऊ, दीर. नवऱ्याची बहीण, नणंद. नवऱ्याचे वडील, सासरा. नवऱ्याची आई, सा. मदर इंडिया. काय? म्हणजे कायद्याची आई. कायद्याचे बाबा म्हणजे सासरा. नाही रे. कायद्याची आई म्हणजे मदर इन लॉ. बरं. आता विरुद्धार्थी शब्द. इथे, तिथे. पुढे, मागे. वर, खाली. ज्याला, त्याला. तुला, हा डाव होता तुमचा. गौरवला हाताशी धरून तुम्ही करताय सगळं. विघ्नेश, मी तुझ्याशी बोलतेय. हो. कॅश. हा. मी नाही. हा. हे हा? हे बघ हे. हा. विघ्नेश मला म्हणाला की प्रथमेश दादा, मी तुला दाखवतो कॅश कशी फसते. काय? हो मग काय. दादा, विघ्नेश, काय? एक तर तुझी बायको पास व्हावी म्हणून तू मदत तर करत नाहीयेस, पण बायको नापास व्हावी म्हणून तू प्रयत्न करतोयस. काय आहे सगळं विघ्नेश? हा ना ऋषी. तू अगं मला म्हणाला, बघ कॅश वहिनी कशी फसते ते, ही आयडिया करूया. विघ्नेश, काय रे, मी मूर्ख वाटले? कॅश फसणारच नाही. आणि किती काही झालं ना तरी मी तो शब्द उच्चारणार नाही. आयुष्यभर उच्चारणार नाही. तुम्ही मला फसवू शकत नाही. मला गप्पा बस रे. दादा, क्या बात आहे, लगेच बोलली रे. पहिली विकेट पडली आहे. पण अजून 5 विकेट पडायच्या बाकी आहे रे. एकातच आपलं घामट निघालंय. कसं होणार आहे?
दादा पुढच्या विकेट सुद्धा धडाधड पडतील, तू बघ. नाही ऋषी, विघ्नेश म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. आपल्याला अजून काहीतरी विचार करायला हवा, जरा जास्त मेहनत करायला हवी. करेक्ट, कळतं का? मेहनत तर जास्ती करायलाच हवी. मग आता काहीतरी आयडिया पाहिजे. अरे 3 वाजायला आले रे, लवकर करा लवकर, नाही तर 6च्या आत काहीच होणार नाही. चला ए बाबानो, काहीतरी विचार करा. आयडिया विचार करा. तुम्ही करताय ना विचार? हा, मी आहे म्हणजे तुमच्याबरोबर. मीरा, ए मीरा, हा काकूजी. अगं 3 वाजले, अजून 5 शब्द बाकी आहेत. हो, मी पण तोच विचार करत होते. राग येणार नसेल तर एक विचारू का? विचार. अभिलाषा वहिनी आणि कॅश वहिनींना आई सासू म्हणून जर मान्यच नसतील तर मग या परीक्षेला काय अर्थ आहे? म्हणजे त्यांच्या मनात नसताना त्या मला सासू हवी हे का म्हणतील? मला खरं तरी परीक्षाच कळली नाही. मी वेडी आहे का अशी विचित्र परीक्षा घ्यायला? आजकालच्या मुली आहेत ना ह्या, त्या सासूचा अर्थ सारख्या सूचना देणारी असं सांगतात. पण सासू म्हणजे साथ सोबत करणारी सून असते, सासरची. म्हणजे बघ, ती सुद्धा दुसऱ्या घरातून आलेली असते. मग ती नवीन घरात येते, त्यांचे आचार विचार अंगी बाणवते, तिथल्या माणसांना समजावून घेते. तेव्हा या नवीन घरात तिची साथ महत्वाची असते. हे त्या दोघींना मी समजावून सांगणार आहे. म्हणून ही परीक्षा, कळलं? वहिनी, मी गाफील राहिले, पण तुम्ही सावध राहा. हो. आपल्याला 6 वाजेपर्यंत खिंड लढवायची आहे. 6. आपल्या अवतीभोवती शत्रू आहेत, शत्रू. कधी हल्ले करतील. शत्रू? हो वहिनी, मी नाही, आजूबाजूला म्हटलं. शत्रू आले बघा. मी काय म्हणतोय? मी ते शब्द अजिबात उच्चारणार नाहीये. कुठले ग? अच्छा, ते मी त्यासाठी आलोच नाहीये. मी पेपर वाचायला आलो. सकाळपासून पेपर नाही वाचला. घ्या ना. हा सासूबाई बोला. आई, आईचा फोन आहे. सासूबाईंचा. हो, एक मिनिट. एक मिनिट. अगं थांब. हॅलो आई. हॅलो अभिलाषा. हा अगं म्या बोलते. कशी आहे माझी बाय तू? मी एकदम मजेत आहे. तू काय म्हणतेस? अगं म्या काय बरी आहे. म्या तुला फोन केला, इथं तुझ्या भावानं दाव काढलं या. म्हणत होता अभिलाषाला विचारा, हवी म्हणाली जमीन तर देतो तिला, नाही तर करतो समधी सौताच्या नावावर. म्हणून तुला फोन केला. काय? हा तेच तर सांगते ना. बोल, ही हवी का जमीन तुला? हवी म्हणशील तर राणी बसेल, राणी त्या घरची. आणि नाही म्हणशील तर मग दाद्या करते रे बाबा तुझ्या नावावर समधी जमीन. दाद्या बोलत नाही की रे ती. अरे गुणाचीच आहे माझी बन. आता तिला नको असेल ना जमीन, तर मला हवी आहे समधी. हवी म्हणतो की का तो? नाही आई, थांब थांब थांब. हवी ती जमीन. हवी ती जमीन. अहो हवी 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 बोललीस. विकेट विकेट. हॅलो आई. आई थँक्यू वहिनी, पाठवून देतो तुम्हाला जमिनीचे पेपर. काँग्रेस. बाय बाय. देवा परमेश्वरा. अभिलाषा तू पण ना.
मस्त काम झालं दादा, मस्त. काम अजून झालेलं नाहीये. अरे मी माझ्या मित्राला सांगून तातडीनं हे पेपर्स तयार करून घेतलेले आहेत. ठीक आहे. अरे देवा, काय झालं? हे सगळे पेपर्स इंग्लिश मध्ये आहेत, तिला नाही कळत इंग्लिश. म्हणूनच केलेत ना. हा, आता एक लक्षात घे. आता तुझी बॉलिंग आहे, अशी फिरकी टाक ना की तिचा त्रिफळाच उडायला पाहिजे. कॅश, तुझ्याशी थोडंसं बोलायचं मला. मी ते शब्द उच्चारावे म्हणून हे सगळे तुझे प्रयत्न आहेत ना. नाही, आता त्याची काही गरज नाही. पाहिजे असेल तर तो माईकही काढून टाक. का? कारण परीक्षा संपली आहे, निर्णय घेतलाय मी. कसला निर्णय? हे सगळं संपवण्याचा. वाच, कळेल. काय ना कॅश, या घरात तू आनंदी नाहीच आहेस. हे नातं रबरासारखं ताणण्यामध्ये काहीच अर्थ नाही. या डिवोर्स पेपरवर साईन कर आणि मोकळी हो. विघ्नेश, विघ्नेश तू काय बोलतोय? खरं तेच बोलतोय कॅश. वेगळे होऊया, ना भांडण ना परीक्षा, सगळीकडे शांतता. आणि तारकेश्वरी पण मला हेच म्हणाले, कॅशला डिवोर्स देऊन टाक. ही तारकेश्वरी कोण? आणि तिच्या सांगण्यावर तुम्हाला डिवोर्स द्यायला निघालास? तिच्या सांगण्यावरून? व्हॉट डू यू मीन? आम्ही दोघ जण लग्न करतोय ग. आता यापुढे तिचंच ऐकावं लागणार नाही का मला? विघ्नेश, काय बोलतोयस तू? तू मला डिवोर्स देणार? मला? तू मला डिवोर्स दिल्यावर मी कुठे जाणार? काय करणार मी? हे बघ विघ्नेश, मी चुकले, मला माफ कर, पण मला डिवोर्स देऊ नकोस. हे बघ, यापुढे तू बोलशील तसं मी वागेन. तुला हवी तशी मी वागेन. तुला मला हवी तशी वागशील? हो, हवी तशी वागेन. हवी हवी. थँक्यू भाऊजी. आता कॅश वेरिंगचा स्कोर आहे मला आणि हवी. थँक्यू. विघ्नेश, हे सगळं कुणासाठी? माझ्या आईसाठी. जय भोले, सब राज खोले. जय भोले, भिक्षा लाओ, भिक्षा लाओ. बाबा, आप? मी ऋषी. छे, मी ऋषी. ऋषी, काय केलंस हे तू? ह्या उतारात काय करतो? अभिलाषा वहिनी, भिक्षा लाओ बालिके. बाबा, तुम्हाला माझं नाव कसं माहित? हमने पहले ही कह दिया है, हम हिमालय से आए हैं, हमें सब कुछ पता है. तुम्हारा नाम मीरा है. हो. तुम्हारे पति का नाम ऋषि है और इस वहिनी का नाम अभिलाषा है. हाँ? इस औरत का नाम अभिलाषा है. बाबा, मैं अभी आती हूँ. हाँ, भिक्षा लाओ. महाराज, महाराज. पैर मत छुओ बालिके, पैर मत छुओ, अनर्थ हो जाएगा. महाराज, तुमको मेरा नाम कैसे माहित? हमें सब कुछ पता है, हम हिमालय से आए हैं. काय को आया है? काय को आए हैं? भिक्षा मांगायला? भिक्षा नहीं, हम वहां पे तप कर रहे थे. तब? हाँ, तब हम वहां पे तप कर रहे थे. अचानक हमने आंखें खोली तो देखा धरती कांपने लगी, परमेश्वरा देवा, आसमान हिलने लगा, देवा देवा परमेश्वरा. और हमने देखा कि धरती पर पाप बढ़ गया है. बाप रे. और वो पाप करने वाली औरत तुम हो वहिनी. तो तुम हो अभिलाषा. हाँ. मी काय केलं? और इसलिए हम तुम्हें श्राप देने आए हैं. पुढे जाऊ, पुढे जाऊ. साप, साप. नहीं, श्राप देने आए हैं. श्राप, श्राप. अहो, पण महाराज मी काय केलं? तुमने एक भोली औरत को सताया है, अपनी सास को सताया है, उसका छलावा किया है, और इसलिए मैं तुम्हें श्राप देता हूं कि तुम घड़ी बन जाओगी. काय घड़ी म्हणजे? घड़ी घड़ी आल बन जाओगी. म्हणजे काय?
म्हणजे म्हणजे मगर बन जाओगी तुम. मगर काय? मगर बन जाओगी मगर. मगर क्यों? वहिनी पाण्यातली मगर. शी शी शी, मला मगर जायचं महाराज. मैं चुकिया. पैर में छुआ बालिका अनर्थ हो जाएगा. पर मैं चुकिया. मी अशी गलती नाही करी है. मैं चुकिया. तो अपने मुंह से कह दो. काय काय? मला माफ करा. बरं मला माफ करा देवा परमेश्वरा. काय केलं मी? मला माफ करा. ओके, माफ केलं. ऋषी तू? तुम्ही मला म्हणालात. बजर वाजला. वा 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 उत्तम मस्त मस्त मस्त. वहिनी, हे दोघे एवढे का असतात? नाही, अजून आम्ही फक्त 2च शब्द उच्चारलेत. अजून एक महत्वाचा शब्द उच्चारायचा बाकी आहे. कुठला ग? हा? हा. वहिनी, घड्याळात बघितले का किती वाजले ते? 5:50. हो. मीरा, ऋषी, विघ्नेश, अरे काहीतरी करा, काहीतरी करा. 10 मिनिटं राहिलीत फक्त आता. काय करायचंय? सगळ्या युक्त्या करून बघितल्या. दोघी जणी सासू हा शब्द उच्चारायला तयार नाहीयेत. आणि त्या उच्चारणारही नाहीत, कारण त्यांनी मनापासून मला कधी सासू मानलंच नाही. नाही तसं म्हणजे त्या दोघी जिंकणार की काय? हे बाई, हे असं काहीतरी अशुभ बोलू नको. अशुभ बोलू नकोस ग बाई. विघ्नेश, हा, हे शुभच आहे. फक्त तुम्हाला अशुभ वाटतंय. जे असेल ते स्वीकारावं लागेलच, कारण निकाल स्पष्ट झाला तर जमा आहे. हो. आपण जिंकलोय. अभिलाषा, अजून 6 मिनिटं बाकी आहेत. काकवाजी, दिवसातले 6 तास संपले. 6 मिनिटाचं काय बोलताय? अशी संपतील. हा, खरंय काशी, आता काही मिनिटातच तुम्ही जिंकाल आणि या घरात फक्त तुमचं आणि तुमचंच राज्य असेल. या घरातल्या सर्वे सर्वा तुम्हीच असाल. खरंच किती हुशार आहात तुम्ही. अगं, इतक्या दिवसात मी इतक्या परीक्षा घेतल्या, पण जे मला जमलं नाही ते तुम्ही एका परीक्षेत करून दाखवलं. म्हणजे आजी, तूही आईला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होतीस? हो, कारण रागच होता मला माझ्या शांतीची जागा घेणाऱ्या गायत्रीचा. त्यात या अभिलाषाने गावी येऊन तेल ओतलं होतं. खूप काही बाई सांगितलं मला. अभिलाषा, तू? नाही नाही नाही, मी नाही काय केलं. आणि इथे आल्यावर यांचा उद्देश मला कळला. यांनी मला बबड्यासाठी नाही आणलं, तर गायत्रीसाठी आणलं. अहो नाही आजी, मी नाही, म्हणजे ही सगळी कल्पना कॅशची होती. वहिनी, काय बोलताय तुम्ही? ही तुमची आयडिया होती. हो हो, पण तू म्हणाली होतीस ना की आपण या तोफला आणू आणि यांना ह्यांच्या तोंडी देऊ. वहिनी, काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्हीच सांगितलं होतं ना की या घरात आल्यापासून तुमचा काही मानच राहिला नाही. कॅश काहीतरी कर, कॅश काहीतरी कर. हो, पण रात्रभर मी यांना बाहेर उभं करायला नाही सांगितलेलं. तुला करत असताना मडक्याला भोग पाडायला मी सांगितलं नव्हतं. मडक्याला भोग तू पाडलंस आणि ते करताना तुला आनंदही झाला, कारण तुला या नको होत्या. तुम्हाला नको होत्या त्या. तुला या नको होत्या. तुम्हाला नको त्या. तुला नको त्या. तुम्हाला नको तुला. तुम्हाला. हो, सासू म्हणून.